साठी तयार आहे। आमेन। जर तो मदत देण्यासाठी तयार आहे, आपला हात पुढे करण्यासाठी तयार आहे, आज किती लोक आहेत त्याचा हात धरण्यासाठी की प्रभू मला मदतीची गरज आहे। ती घरात असू द्या, ती कुटुंबात असू द्या, ती आजारपणात असू द्या, ती दारिद्र्यामध्ये परिस्थिती असू द्या, कुठलीही परिस्थिती आपल्या जीवनामध्ये असू द्या, फक्त एक म्हणा की प्रभू जर तू मदत करण्यासाठी मला तयार आहे, मला देखील तुझ्या मदतीच्या हाताची गरज आहे। आणि हे विश्वासाने बोलायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही आणि मी देवाच्या लोकांनो विश्वासाने बोलतो, तर आपण समजून घ्या की देव तुमच्या आणि माझ्या मदतीसाठी नेहमी तयार असतो, अवेलेबल असतो। आणि देव प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक स्त्रीला मदत करण्यासाठी तयार असतो। फक्त देव म्हणतो कोण माझी मदत घेऊ इच्छितो, कोण माझा हात धरू इच्छितो, मी त्याला आज मदत करणार आहे। हालेलुया। मग आपला प्रभू किती चांगला आहे। आमेन। आपला प्रभू किती चांगला आहे। तो जर सर्वांना मदत करतो, भेदभाव करत नाही, पक्षपात करत नाही। म्हणून तर आज संपूर्ण जग तुम्ही आणि मी पाहतोय, अनेक जाती धर्माचे कुटुंबातील लोक आपण पाहतो प्रभू येशूकडे येऊ लागले। काय येऊ लागलेत, कशामुळे येऊ लागलेत? कारण त्यांना कळू लागलं की तो त्यांचा पण प्रभू आहे, आणि मी जर त्याच्यावरती विश्वास ठेवला तर तो माझा पण कोण आहे, येशू आहे, माझा पण प्रभू आहे। त्यांना देखील परमेश्वराने अनुभव दिले वेगवेगळ्या प्रकारे, आणि जे लोक आज प्रभू येशूकडे या जगामधून येत आहे, अशा देखील लोकांना प्रभू येशू ख्रिस्त मदत करत आहे। मग अशा प्रभूचा आज प्रत्येक व्यक्तीला अनुभव आला पाहिजे, कारण या जगामध्ये तुमचा आणि माझा दीन दुबळ्यांचा हात धरणारा कुणीच नाही। येशू प्रभू की दीन दुबळ्यांना सहारा करणारा कुणीच नाहीये, दीन दुबळ्यांना मदत करणारा कुणीच नाहीये, फुकटचा इलाज करणारा आज कुणीच नाहीये। प्रत्येक ठिकाणी पैसा ओढला जातो तेव्हा उपचार केला जातो, पैसा दिला तर उपचार होतो, आणि पैसा दिला नाही तर उपचार होणार पण एक मेव डॉक्टर असा आहे, तुम्हाला आणि मला उपचार करताना पैसा देखील घेत नाही। म्हणाल का आमेन? असा एक डॉक्टर तुम्हाला आणि मला भेटलेला आहे, जो जगाचा निर्माण करणारा परमेश्वर आहे। हालेलुया। आणि तो डॉक्टर म्हणतो माझ्या हाताची तुला गरज आहे, माझ्या इंजेक्शनाची तुला गरज आहे, माझ्या वचनाची तुला गरज आहे, माझ्या सामर्थ्याची तुला गरज आहे, आणि तू जर माझ्याकडे आला तर माझ्या परशाने